नमस्कार मुलांनो. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जिथे आपल्याला एक अज्ञात मूल्य शोधावे लागते. आपण खरेदी करत असताना, स्वयंपाक करत असताना किंवा इतर सोबत गोष्टी करत असताना देखील हेही घडू शकते. उदाहरणार्थ, कल्पना करा की तुमच्याकडे काही चॉकलेट आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्राला काही चॉकलेट देता, पण तुम्हाला माहीत नाही की तुमच्याकडे किती चॉकलेट शिल्लक आहेत. हे शोधण्यासाठी तुम्ही एक समीकरण सेट करू शकता. समीकरण हे गणिताच्या वाक्यासारख्या असते जिथे दोन्ही बाजू समान असतात आणि ते आपल्याला अशा समस्या सोडवण्यास मदत करते. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 10 चॉकलेट असतील आणि तुम्ही तुमच्या मित्राला 3 दिले तर तुम्ही समीकरण लिहू शकता 10 - 3 = 7. हे आपल्याला किती चॉकलेट शिल्लक आहेत हे शोधण्यास मदत करते. या व्हिडिओमध्ये आपण समीकरणे कशी तयार करायची आणि सोडवायची हे शिकूया. ही समीकरणे आपल्याला दैनंदिन जीवनात किती बदल करावेत हे शोधण्यास मदत करते. जसे की खरेदीतून आपल्याला किती बदल परत मिळावे किंवा इतर सूचनांवर आधारित एखाद्या व्यक्तीची वय किती आहे हेही शोधणे. समीकरण वापरून आपण टप्प्याटप्प्याने अज्ञात मूल्ये शोधू शकतो. समीकरणे ही लहान कोडीसारखी असतात जी आपल्याला सोप्या पद्धतीने समस्या सोडवून मदत करतात. समीकरणे कशी कार्य करतात आणि समस्या सोडवणे सोपे आणि स्पष्ट करण्यासाठी आपण त्यांचा वापर कसा करू शकतो हेही पाहूया. थोड्याशा सरावाने तुमच्या दैनंदिन जीवनात समीकरणे किती उपयुक्त ठरू शकते हे तुम्हाला देखील असेलच. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. चल आणि संख्या वापरून साधी समीकरणे कशी सेट करायची हे समजून घ्या. चलाचे मूल्य शोधून समीकरणे कशी सोडवायची हेही शिका. संतुलित समीकरणांची संकल्पना आणि उपाय कसे तपासायचे ते समजून घ्या. या धड्यातील कीवर्ड आहेत: समीकरण, चल, स्थिरांक, अभिव्यक्ती, LHS डावा हात, RHS उजवा हात, शिल्लक, प्रतिस्थापन, समीकरणे सेट करणे, समीकरणे सोडवणे, समीकरण म्हणजे एक किंवा अधिक चल असलेल्या दोन गणितीय पदावलीं मधील समानतेचे विधान. वास्तविक संख्या आणि अधिक गुंतागुंतीच्या समस्या असलेल्या बऱ्याच प्रकरणांमध्ये वास्तविक संख्या साध्या समीकरणाचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. साध्या समीकरणाचा वापर केल्याने समस्या सोडवण्यास कशी मदत होते हे समजून घेण्यासाठी खालील गोष्टी आपल्याला मदत करतील. उदाहरणार्थ, राहुलच्या वडिलांचे वय राहुलच्या साध्याच्या वयाच्या तिप्पटपेक्षा 10 वर्षांनी मोठे आहे. जर राहुलच्या वडिलांचे वय 40 असेल तर राहुलाचे वय किती असेल?
उपाय. प्रथम एक चल दिलेला आहे. राहुलचे सध्याचे वय x वर्षे असे आहे समजा. आता वडिलांचे वय राहुलाच्या वयाच्या तिप्पटपेक्षा 10 वर्षे जास्त आहे. म्हणून आपल्याला मिळते वडिलांचे वय इक्वल्स टू 10 + 3x. वडिलांचे वय 40 दिलेले आहे. म्हणून आपण समीकरण करून मिळवू शकतो 10 + 3x = 40. आता याला एक साधे समीकरण असं म्हणतात. हे समीकरण समस्या सुलभ करू शकते आणि राहुलचे वय x ऐवजी बदलून राहुलच्या वडिलांचे वय शोधण्यास मदत करू शकते. समीकरणे. स्थिरांक आणि चल वापरून आपण पदावली बनवतो आणि पदावली वापरून आपल्याला समीकरणे मिळते. स्थिरांकांना निश्चित मूल्य असे असतात. उदाहरणार्थ 2, 4, 100, 4/5 इत्यादी. चल या शब्दाचा अर्थ असा आहे की जी बदलू शकते म्हणजेच बदलू शकते. चल वेगवेगळ्या संख्यात्मक मूल्ये घेतो. त्यांचे मूल्य निश्चित नसते. चल सामान्यतः x, y, z, l, m, n, p इत्यादी वर्णमालेतील अक्षरांनी दर्शविले जातात. चलांपासून आपण पदावली बनवतो. चलांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यासारख्या क्रिया करून पदावली तयार होतात. पदावली म्हणजे संख्या, चल आणि ऑपरेटर असलेल्या गणितीय वाक्यांश. उदाहरणार्थ 2x - 2, 2x + 4, 4y इत्यादी. पदावली पासून आपल्याला समीकरणे असे मिळतात. समीकरण म्हणजे चालीवरील अशी स्थिती ज्यामध्ये चलातील 2 पदावलींचे मूल्य समान असावे. हे एक किंवा अधिक चल असलेल्या 2 गणितीय पदावलीमधील समानतेचे विधान आहे. उदाहरणार्थ 2x + 4 = 10 किंवा 4y = 0 हे समीकरणाचे उदाहरण आहे, कारण त्यात समानता चिन्हांपासून 2 पदावली आहेत. समीकरणात डावी बाजू LHS आणि उजवी बाजू RHS समान आहेत. समीकरण ज्या चलासाठी समाधानी आहे ते चलाच्या मूल्याला समीकरणाचे समाधान असे म्हणतात. समीकरणांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे. एक राशीमध्ये एक चलन असते आवश्यक असते. समीकरणांचे LHS ह्या समीकरणांचा RHS च्या बरोबरीचा आहे. एक राशीला समानता चिन्ह नसते, परंतु समीकरणाला नेहमीच समानता चिन्ह असते.
जर आपण राशीची स्थिती LHS वरून RHS मध्ये बदलली किंवा उलट केली तर समीकरण सारखेच राहते. 5x plus 7 equals to 2, 2 equals to 5x plus 7. वरील दोन्ही समीकरणे समानच आहेत. चला एक समस्या सोडवूया. समीकरण x3 0 मूल्य x3 आहे. समीकरण पूर्ण झाले की नाही हे आपल्याला सांगावे लागेल. पहिला, x plus 3 मध्ये x equals to 3 ची किंमत बदलल्यास आपल्याला मिळते x plus 3 equals to 3 plus 3 equals to 6. पण उजवी बाजू RHS 3 आहे म्हणून LHS आणि RHS समान नाही. म्हणून समीकरण x equals to 3 वर समाधानी नाही. x equals to 0 ची किंमत x plus 3 मध्ये बदलल्यास आपल्याला मिळते x plus 3 equals to 0 plus 3 equals to 3. पण उजवी बाजू RHS 0 आहे म्हणून LHS आणि RHS समान नाही. म्हणून समीकरण x equals to 0 वर समाधानी नाही. चला आणखी एक समस्या सोडवूया. कंसात दिलेली किंमत दिलेले समीकरणाचे समाधान आहे की नाही ते तपासूया. 7n plus 5 equals to 19. जर n equals to 2, जर समीकरणात चलाचे मूल्य बदलले तर चलाचे मूल्य दिलेल्या समीकरणाचे समाधान आहे. समीकरणात n equals to 2 बदलल्यास आपल्याला LHS असं मिळते. Seven n plus 5 equals to 7 of 2 plus 5 equals to 19. LHS चे मूल्य 19 आहे आणि RHS चे मूल्य 19च आहे. दोन्ही बाजू समान असल्याने n equals to 2 हे समीकरण 7n plus 5 equals to 19 चे समाधान आहे. समीकरणे सेट करणे. समीकरण सेट करण्याचे नियम असे आहेत: जो मूल्य ज्ञात नाही किंवा सापडणार नाही ते चल म्हणून नियुक्त केली जाते. नंतर प्रश्नात दिलेल्या अटी अनुसार राशी तयार केल्या जातात. शेवटी राशी प्रश्नात दिलेल्या मूल्यांशी समतुल्य केल्या जातात. उदाहरणार्थ, माझ्या बहिणीला 3 चॉकलेट दिल्यानंतर माझ्याकडे या 2 चॉकलेट उरतात. माझ्याकडे असलेल्या चॉकलेटची सुरुवातीची संख्या किती आहे? उपाय: माझ्याकडे असलेल्या चॉकलेटची सुरुवातीची संख्या किती आहे किंवा सापडणार नाही अशी किंमत एक चल म्हणून दिली जाते. मुलाकडे सुरुवातीला असलेल्या चॉकलेटची संख्या इज इक्वल टू x समजा. मग प्रश्नात दिलेल्या अटीनुसार पदावली तयार केली जाते. बहिणीला दिलेल्या चॉकलेटची संख्या इक्वल्स टू 3. मुलाकडे राहिलेल्या चॉकलेटची संख्या इक्वल्स टू 2 दिलेले आहे. मुलाकडे राहिलेल्या चॉकलेटची संख्या इक्वल्स टू त्याच्याकडे असलेल्या चॉकलेटची सुरुवातीची संख्या मायनस मुलीला दिलेली चॉकलेटची संख्या.
म्हणजेच x - 3 = 2. शेवटी पदावली प्रश्नात दिलेल्या मूल्यांची समतुल्य केली जाते. मुलाकडे राहिलेल्या चॉकलेटची संख्या x - 3 = 2 म्हणून समीकरण सेट केलेले आहे x - 3 = 2. समस्या. खालील विधानांसाठी समीकरणे लिहा. पहिली, लक्ष्मीचे वडील 49 वर्षाचे आहेत. ते लक्ष्मीच्या वयाच्या तिप्पटपेक्षा 4 वर्षांनी मोठे आहेत. लक्ष्मीचं वय y वर्ष घ्या. माहिती नसलेले किंवा सापडणारे मूल्य चल म्हणून दिलेली आहे. लक्ष्मीचे वय y वर्षे समजा. मग प्रश्न दिलेल्या अटी अनुसार राशी तयार केल्या जातात. लक्ष्मीच्या वडिलांचे वय = 49. लक्ष्मीच्या वडिलांचे वय लक्ष्मीच्या वयाच्या तिप्पटपेक्षा 4 वर्षांनी मोठे आहे. लक्ष्मीच्या वडिलांचे वय = 4 + 3y. शेवटी राशी प्रश्नात दिलेल्या मूल्यांशी समतुल्य केल्या जातात. 4 + 3y = 49. असं म्हणून समीकरण 4 + 3y = 49 असे सेट केले जाते. संतुलित समीकरण. जेव्हा समीकरणाचे LHS = RHS असते तेव्हा ते संतुलित समीकरण असल्याचे म्हटले जाते. जर आपण दोन्ही बाजूंना समान संख्या जोडली तर आपण समतोल समीकरणाचे दोन्ही बाजू आणि समान संख्या जोडू शकतात, तर समीकरण समान राहील. 12 - 8 = 3 + 1. जर आपण दोन्ही बाजूंना 3 जोडला तर 12 - 8 + 3 = 7. implies 3 + 1 + 3 = 7. So, LHS = RHS. दुसरा, जर आपण दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या वजा केली तर संतुलित समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून समान संख्या वजा केली तर समीकरण समान राहील. म्हणजेच 12 - 8 = 3 + 1. जर आपण दोन्ही बाजूंमधून 3 वजा केली तर 12 - 8 - 3 = 1. implies 3 + 1 - 3 = 1. LHS = RHS. तिसरं, जर आपण समान संख्येचा दोन्ही बाजूंना गुणाकार केला तर संतुलित समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर काही संख्येचा आपण गुणाकार करू शकतो, तर समीकरण समान राहील. 12 - 8 = 3 + 1. जर आपण 3 ला दोन्ही बाजूंना गुणाकार केला तर 12 - 8 × 3 = 36 - 24 = 12.
implies 3 plus 1 of into 3 equals to 9 plus 3 equals to 12. LHS equals to RHS. चौथा, जर आपण दोन्ही बाजूंना समान संख्येला भागिले तर आपण संतुलित समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान संख्येला भागू शकतो, तर समीकरणे सारखेच राहील. म्हणजेच 12 - 8 equals to 3 plus 1. जर आपण दोन्ही बाजूंना 2 ने भागले तर 12 - 8 divided by 2 equals to 4 divided by 2 equals to 2. Three plus 1 divided by 2 equals to 4 divided by 2 equals to 2. Therefore, LHS equals to RHS. लक्षात ठेवण्यासारखेचे मुद्दे. पहिली, समीकरण हे गणिताचे एक वाक्य आहे जे दाखवते की दोन पदावली समान आहेत, ज्यामध्ये एक किंवा अधिक चल आहेत. चल अज्ञातमुळे दर्शवतात आणि आपण दोन्ही बाजूंना समान बनवणाऱ्या चलांचे मूल्य शोधून समीकरणे सोडवतो. समीकरणात समीकरण सत्य होण्यासाठी डावी बाजू LHS आणि उजवी बाजू म्हणजेच RHS समान असणे आवश्यक आहे. समीकरण सोडवण्यासाठी आपण समानता न बदलता दोन्ही बाजू जोडू, वजा करू, गुणाकार करू किंवा भागू शकतो. वास्तविक जीवनात परिस्थितीमधून समीकरणे सेट केल्याने वय किंवा प्रमाण संख्यासारखी अज्ञात मूल्ये शोधून समस्या सोडवण्यास मदत करते.